पाथरी नगरपालिका 8 कोटी 11 प्राप्त निधी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वित्त आयोगाचे पैसे पाणी पुरवठा, गावाची स्वच्छता आणि दिवाबत्ती याच्यावर खर्च करता प्रामुख्याने प्राधान्य असतात. ह्याच्यासाठी जे निधीचा विनियोग करायला पाहिजे. आज आपण पाहतो की पाथरीमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे 8 महिने झाले पगार नाही, पाणी पुरवठावाल्याचे 9 महिन्यापासून पगार नाही आणि पाणी पुरवठावाल्याने आजपासून पाणी पुरवठा खंडित केला. आतापर्यंत 3 वेळेस पाणी पुरवठ्याची लाईट कट झाली, त्या ठिकाणी बिल भरले नाही. त्याच्यामुळे गावकऱ्याच्या पाण्याचं जे मिळणारा पाणी आहे 3 दिवस पाणी मिळत होतं, 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही. पाणीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकली नाही. एकदा ब्लिचिंग पावडर आणला आमच्या मागणीवर तर पुन्हा अजून ब्लिचिंग पावडर टाकतात का नाही. आज पाण्यामध्ये वास या ठिकाणी सगळं नागरिकाचे पाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. आज सर्वसामान्य नागरिक पाथरी शहरामध्ये जारचं पाणी पिते, 20 रुपयाला एक जार आहे. अशी अवस्था पाथरी शहरामध्ये करून ठेवलेली आहे. आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 11 कोटी रुपये नगरपालिकेमध्ये 3-4 योजनेमध्ये प्राप्त झालेले. त्याच्यामध्ये 8 कोटी 11 लाख रुपये वित्त आयोगाचे, 67 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेले आहे, 1 कोटी 20 लाख रुपये रस्ता अनुदानासाठी आलेले, 67 लाख रुपये मुद्रांक शुल्क मधून उपलब्ध झालेले. हे पैसे कुठे गेले? हे आज नगरपालिकेमध्ये तुम्ही हे पैशाचं काय काम केलं ते काम बी दिसत नाही आणि पैसेही दिसत नाही आणि कर्मचाऱ्याचे पगार पण होत नाही. याच्यामध्ये सगळं एक संगनमत मुख्याधिकारी आणि अध्यक्ष यांच्या संगनमताने पैशाचा अपहार केला हे आमचा त्याला म्हणणं आहे. की याची सखोल चौकशीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 2दा निवेदन दिलं, भेटलो आणि आम्ही त्याला विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे मागणीवर दुर्लक्षित केल्यासारखं असं आम्हाला दिसतंय. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक साखळी उपोषण सुरू केलेले आहे आणि साखळी उपोषणाचं रूपांतर जर लवकरात लवकर यांनी हे पैशाचा आम्हाला हिशोब दिला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात करू आणि गांधीवादी मार्गाने आमचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रश्न करून की कारण की पाथरी नगरपालिकेमध्ये आज सर्वसामान्य नागरिकाचे काम होत नाही. वित्त आयोगचे 8 कोटी 11 लाख रुपये आज नगरपालिकेच्या खात्यातून गायब झालेले. हे पैसे गेले कुठून हे विचारण्यासाठी जेव्हा जीबीची जनरल बॉडीची मीटिंग होती त्यावेळेस आमचे नेते बाबाजी दुराणी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक यांनी जेव्हा नगराध्यक्षाला प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काहीही याबाबत उत्तर न देता सभेतून ते पडून गेले. आणि आज शहरामध्ये स्वच्छता नाही. आज जेव्हा पाणी येतं त्या पाणी तुम्ही बघू शकत नाही असं पाणी आज या ठिकाणी येतं. त्या पाणीमध्ये आज ब्लिचिंग पावडर नाही, शहरामध्ये स्वच्छता नाही. तर हे पैसे गेले कुठे? आणि पाथरी शहराच्या जनतेसाठी बाबाजी दुराणी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक सज्जपणे आज ठामपणाने उभे आहेत आणि आमच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. साखळी उपोषण आहे जोपर्यंत हे हिशोब घेत नाही तोपर्यंत चालू आहे. हो, जोपर्यंत आम्हाला याचे उत्तर मिळत नाही, हे पैसे गेले कुठून, हे जनतेचे पैसे, जोपर्यंत याचा हिशोब आम्हाला मिळत नाही आमच्या लढा चालूच असणार आहे. जे तुम्ही आरोप करत आहे त्याचे काही पुरावे वगैरे आहे का आपल्याकडे? सगळं आपल्याकडे पुरावे आहे. आम्ही हे तुम्ही पुरावे बघा. आता हे प्रेस नोट आहे. याच्या बाबत नगराध्यक्षांनी का याचे उत्तर दिले नाही? आज अधिकारी सीओनी का याच्या बाबत उत्तर दिले नाही? हे कोणीच आज आलेले नाही. आणि जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये जेव्हा आमच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलं तेव्हा नगराध्यक्षांनी काय याचे उत्तर न देतात ते पडून गेला. ते नगराध्यक्ष याचे काय अर्थ निघते? सत्ता पक्ष विरोधात तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. हो, तर जिल्हाधिकारी प्रशासनाचा म्हणजे तुम्हाला प्रतिसाद कसा लाभला? जसं भेटायचं होतं तसं लाभलेलं नाही. आता तीर्थक्षेत्रासाठी बजेट आलं होतं त्याच्यामध्ये किती खर्च झाले? बाबाजी दुराणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते आकेबा दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज उपोषण सुरू केलेलं आहे. हे साखळी जे उपोषण आहे, आमचा पहिला प्रश्न आहे नगरपालिका प्रशासनाला की बाबा 8 कोटी 11 लाख रुपये जे नगरपालिकामध्ये 15व्या वित्त आयोगाचे जे आलेले होते ते तुम्ही कुठे खर्च केलं?
याचा आम्हाला साधारण तुम्ही लिखित द्या. एवढा सिंपल मुद्दा आहे आम्हाला. कारण आम्हाला माहिती आहे की त्यांनी 8,11,00,000 उचलून खाल्लेले. आज पाथरी शहरामध्ये तुम्ही बघा की कचऱ्याचा पूर्ण ढिगार झालेला आहे. पाणी व्यवस्थित येत नाही. कमाल तर झाली की आजपासून जे पाणी सोडणारे कर्मचारी आहे त्यांनी संप पुकारलेला आहे. जे कचरा साफ करणारे जे कर्मचारी असतात त्यांचा 5-5, 6-6 महिन्यापासून पगार नाही. तर हे जे पगार आहे, तुम्ही पाथरीचा सर्वे करा तर तुम्हाला हे दिसणार की पाथरीमध्ये जे दिव्या बत्ती जे लाईट असतात, स्ट्रीट लाईट आहे, मॅक्झिमम स्ट्रीट लाईट हे पूर्ण पाथरीमध्ये बंद आहे. हे चालू कधी करणार? त्याच्यासाठी आम्ही हिशोब मागायलो की बाबा 8,11,00,000 जे आलेले होते तुम्ही ते कुठे खर्च केलं? तसंच तुम्ही घाण कचऱ्याचा जर विचार केलं त्याचे सुद्धा पैसे त्यांनी खाल्ले. ते व्यवस्थित घन कचरा साफ होत नाही. त्याच्यानंतर पाणीमध्ये जे व्यवस्थित ब्लिचिंग पावडर जेवढी मात्रामध्ये पाहिजे तेवढी मात्रामध्ये ब्लिचिंग पावडर नाही. आता त्या पाण्यामध्ये जर ब्लिचिंग पावडर आपण टाकलं नाही तर पाणी कसं प्युरिफाईड होणार? ते त्या पाण्यामुळे लोकांना टायफॉइड यासारखे आजार होऊ शकतात. हे फार गंभीर गोष्ट आहे की पाणी साफ पाहिजे. ब्लिचिंग पावडर जेवढी क्वांटिटीमध्ये तेवढी क्वांटिटीमध्ये पाहिजे. तसंच जे रजिस्टऱ्या होतात त्याचे जे 1% नगरपालिकाला येतो दरवर्षी त्याचे सुद्धा पैसे आलेले होते, ते कुठे गेले? एवढा आमचे साधारण प्रश्न आहे की बाबा हे कुठे खर्च केले, तुम्ही द्या आम्हाला त्याची माहिती. आणि साखळी उपोषण किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत आम्हाला याचा हिशोब मिळत नाही, लिखित मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे बाबाजानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण चालू ठेवणार आहे. 8,11,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झाला. तर हे भ्रष्टाचार झाला ते हे संगनमताने झालाय की फक्त अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या संगनमताने झालंय का? नाही, आता जे 15 वित्त आयोगाचे जे 8,11,00,000 रुपये नगरपालिकेला प्राप्त झाले होते ते पैसे जे आहेत त्याचा उपयोग जे आहे तो शहरातील कचरा असेल, कर्मचाऱ्याचा पगार असेल, दिवाबत्ती असेल यावर खर्च होणे अपेक्षित होते. पण आज तुम्ही शहरामध्ये पहा की जागोजागी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात आपल्याला. नाल्या काढण्यात आलेल्या नाहीयेत. काढण्यात आल्या नाल्या तर त्या उचलण्यात येत नाहीयेत. आणि 8-8 दिवसाला या ठिकाणी पाणी शहराला मिळत आहे. माननीय बाबाजानी दुराणी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ढालेगाव या ठिकाणी बंधारा निर्माण झाला आणि आज मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आहे. आपल्याला केवळ पाणी सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी देता येत नाही. याचं कारण काय? आज शासनाकडून एवढे पैसे निधी प्राप्त झालेला असताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करता येत नाही असं या ठिकाणी आमचा आरोप आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नगरपालिकेला विविध पैसे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. साईबाबा तीर्थक्षेत्राच्या याच्यामध्ये 50 कोटी रुपये या ठिकाणी नगरपालिकेला प्राप्त झालेले आहेत. रस्ता अनुदानामध्ये 58 लक्ष रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मुद्रांक शुल्कामध्ये 16 लक्ष रुपये झालेले आहेत. आज साखळी उपोषणाचा पहिला दिवस. पाथरी नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा हेतू आम्ही नगरपालिकेचा हिशोब आणि आजपर्यंत जेवढा बी निधी आलाय आणि ते कुठं खर्च केलाय हे विचारण्यासाठी आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये माहितीचे अधिकार दिले, पत्रव्यवहार केला. जीबी मीटिंग मध्ये आमच्या सर्व नगरसेवकांनी हे प्रश्न विचारला. पर नगरसेवकांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर ना शिव बोलते, शिव तो जीबी मीटिंगला येतच नाही. आता कालच्या मीटिंगला आलता, 10 मिनिटं थांबला आणि निघून गेले. आणि जो कोणी कर्मचारी बसवतो त्याची पदच नाहीये की ते सीओच्या पदाचा आहे आणि तो जीबी मीटिंग घेऊ शकतो. आणि नगराध्यक्ष हे कोणत्याही माहिती न देता त्या मीटिंग मधून हाजरी रजिस्टरवर सह्या करून निघून जातात. ते कुठलीही माहिती देत नाहीत, काय नाही. आज जवळपास घन कचऱ्याच्या ती पैसे आलेले होते ते पूर्ण उचललेले आहेत. त्याच्यानंतर 8,11,00,000 रुपये जे पैसे आलते की ते पाण्यासाठी, शहराची स्वच्छता, दिवाबत्ती आणि जे काय आपल्या शहरामधले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी हे पैसे वापरायचे असतात. पण हे ना कर्मचाऱ्याची यांनी पगार केली, ना ब्लिचिंग पावडर आणलं, ना लोकांना पाण्याची व्यवस्था आहे. 10-10, 12-12 दिवस जर शहराच्या फिल्टरची लाईट कट होती, शहराच्या टाकीची लाईट कट होती,